तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते, तुम्ही म्हणाल काय राव, कुठल्या पातळीवर राजकारण चाललं, कुठल्या थराला राजकारण चाललं. म्हणजे इतकं वाईट वाटलं राव, मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं, काही बाकीचं बघितलं नाही, आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललंय. नुसतं पार्लमेंटमध्ये भाषणं करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही. जर लागली पट्टी तर मी पण भाषणं करतो, पण मी भाषणही करतो आणि मी कामही करतो. मी कधी कुणाला अडचणीमध्ये आणणार नाही, पण प्रत्येकाने पुढं मतदान करत असताना पुढची कामं करण्याची धमक आणि ताकद ही कुणामध्ये आहे एवढं तर डोळ्यासमोर आणण्याचा तुम्हाला अधिकार आहे. अजून कमीत कमी मी सांगतोय लक्ष्मण, कमीत कमी 10 वर्ष अजून काम कोण करू शकतं तुपे? ही वस्तुस्थिती आहे ना, ही तर कोणी नाकारू शकत नाही. मी फार 20 वर्ष सांगत नाही, आणि त्याकरता माझ्या जीवाभावाच्या सगळ्या सहकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, माझ्या महायुतीचे घटक असणाऱ्या सर्वांना, आमच्या देवेंद्र फडणवीसांनी पण अनेकांना मिटिंग घेऊन समजावून 4 गोष्टी सांगितल्या, त्यांनी ऐकल्यात. आणि आत्ताच्या घडीला बारामतीकरांनो, बारामतीचं काय करायचं ते तुमच्या हातात आहे, परंतु राहिलेल्या 5 विधानसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार हा आघाडीवरच राहणार. तुम्ही म्हणाल कसं? तिथं हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, दशरथदादा माने आणि मला पण मानणारी काहीतरी 4-2 तर असतील की नाही? का काहीच नाही मानणार? ती सगळी आम्ही एकत्र आहोत. इथं रमेश आप्पा थोरात, वासुदेवराव काळे, राहुल कुल आणि बाकीचे सगळे. तिथं आमचा पण काही खारीचा वाटा असेल का नाही? इकडं विजयराव शिवतरे सभा घेत आहेत 11 तारखेला. त्यांनी मला दाखवले, कुणाकुणाचे फोन आले. मित्रांनो, मला इतकं वाईट वाटलं, काही लोकांनी रात्री फोन करून माघार घेऊ नको, तू फॉर्म ठेव. तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते, तुम्ही म्हणाल काय राव, कुठल्या पातळीवर राजकारण चाललं, कुठल्या थराला राजकारण चाललं. मला दाखवले, एकनाथरावांना दाखवले, देवेंद्रजींना दाखवले. बरं, आलेले फोन तुम्हाला, जर गणेशला रात्री मी 11:30-12ला फोन केला तर गणेशच्या ह्याच्यात येतोच ना माझा नंबर, ते तर झाकून राहत नाही. म्हणजे इतकं वाईट वाटलं राव, मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं, काही बाकीचं बघितलं नाही, आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललंय. तिथं विजयराव शिवतरे, तिथं बाबा जाधवराव, दादा जाधवरावांचे चिरंजीव, ते भाजपचे नेते, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस, दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामथे, अशोकराव टेकवाडे हे सगळे भाजपमध्ये सहकारी आहेत. मित्रांनो, तिथं मी दादा जाधवरावांना भेटायला गेलो, दादा जाधवरावांना भेटलो आणि दादा जाधवरावांची तब्येतीची विचारपूस केली, कारण मी त्यांच्याबरोबर 5 टर्म आमदार म्हणून काम केलं होतं. दादा जाधवरावांना मी विचारलं कशी तब्येत काय, त्यावेळेला अजित मी बसून माझं व्यवस्थित चाललंय, पण मी इथं 25 वर्ष आमदारकी केली, मी माझ्या गाडीत बसून काही लोकांना भेटणार आहे. म्हणजे प्रमुख लोक गावाची असतात ना, की ज्यांच्या मागे जरा एक वजन असतं, आणि त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की सुनेत्राव पवारांना आपल्याला मतदान करायचं. म्हणलं कशाला नाही, तो महायुतीचा उमेदवार आहे म्हणून तर करायचंच. पण मला त्यांनी एक आठवण सांगितली, म्हणले अजित, मी 69 वर्षाचा होतो, 69, आणि 69 वर्षाचा असताना तुझ्या काकांनी म्हणजेच पवार साहेबांनी 2 सभेमध्ये हा गडी म्हातारा झालाय, ह्या गड्याला बाजार दाखवा, आपल्याकडं बैल असल्यानंतर, बैल म्हातारा झाल्यानंतर आपण बाजार दाखवतो, अशा पद्धतीची मी त्यांना दैवत म्हणले मानायचो. पण त्यांनी मला बैलाची उपमा दिली आणि म्हाताऱ्याची उपमा दिली. मी 69 वर्षाचा होतो तरी दिली, आणि मी पराभूत झालो, आणि अशोक टेकवाडे तिथं आमदार झाले. अर्थात त्याला कारण अशोक काळभोर तिथं खालची मतं त्यांनी घेतली, त्याच्यामुळे मताची विभागणी झाली. मीच अशोकराव टेकवाड्यांना उमेदवारी दिलेली होती. आपल्या शिवाजीराव अण्णांचे जावई
ही वस्तुस्थिती. ते म्हणले अजित मला काय रे वाटलं असेल, बाजार दाखवा बाई. म्हणजे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं पाहिजे. राजेंद्र ढवाण पाटील की मी पण बोलताना एवढा तोलून मापून बोलतो की पुढं काही वर्षांनी ते बोलणं माझ्या पण अंगलट यायला नको. आणि निव्वळ ते म्हणजे मनातली खंत त्यांनी बोलून दाखवली. बरोबर नाही हे सगळं. मित्रांनो, ह्या पद्धतीचं राजकारणाने सांगायचं म्हटलं तर दिवस पुरणार नाही. आता लवकरच घरी जाऊन गुढी उतरायचं काम करावं लागेल. त्याच्यामुळे जास्त वेळ घेत नाही, परंतु माझी विनंती आहे की बूथ वाईज राहिलेल्या दिवसात आता एक एक दिवस जसा जाईल तसं तसं टेम्पो वाढत जाईल, तसं तसं भावनिक केलं जाईल, तसं तसं कोण कुठं कामाला आहे ते बघितलं जाईल. मला आत्ता काही काही गावातली लोक सांगत होती आम्ही कृषी विज्ञान केंद्रावर कामाला आहे, आम्ही इतक्या ट्रस्टवर कामाला आहे, आम्ही इकडे कामाला आहे. त्याच्यामध्ये असं कुठं कामाला असलेल्यांना दम देऊन चालत नाही. अशा पद्धतीनं मतं कधी बारामतीकरांनी मागितलेली नव्हती. बारामतीमध्ये मतं मागण्याची एक काहीतरी लेवल होती आणि ती लेवल आज सोडायला लागलेले. आणि त्याच्यातनं कुणाकुणाला भावनिक केलं जात आहे, त्याच्यातनं काही त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. नुसतं पार्लमेंटमध्ये भाषणं करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही. हा अजित पवार पण भाषणाच्या बाबतीमध्ये मेहता नंबर 1चा आहे. माझा पण एकदा जर लागली पट्टी तर मी पण भाषण करतो, पण मी भाषणही करतो आणि मी कामही करतो. मी विकासाला निधी पण आणतो आणि मी एखादं काम वाजून त्या ठिकाणी करून घेतो आणि लोकांना रिझल्ट देतो. आजही मला माहिती आहे मी काम करत असताना काही माझ्या जवळच्या सहकाऱ्यांच्यावर काही जण नाराज आहेत, काही पुढाऱ्यांच्यावर काही जण नाराज आहेत, काही जण माळेगावमध्ये भरती झाली त्याच्यामध्ये काही गावं भरतीमध्ये राहून गेलेली ती लोक नाराज आहेत. उदाहरणार्थ कुर्लेवाडी असेल, ढाकाळा असेल, का माझं करावागज असेल, अशा पद्धतीनं काही आहे, नाही असं नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, त्याच्यातनं मी मार्ग काढील, त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्याबरोबर काम करणारा एखादा चुकला म्हणून त्याचा दंड मला किंवा उमेदवाराला देऊ नका. ते आपण दुरुस्त करू. तुम्ही लक्षात आणून द्या, काही काही ठिकाणी असतं गटतट असतात, थोडंसं उजवं डावं असतं, काही काही बाबतीमध्ये गावातच थोडंसं त्याला जवळ करायचं त्याला लांब करायचं. असं माझ्या शहरामध्ये पण झालं असेल, माझ्या ग्रामीण भागामध्ये पण झालं असेल, माझ्या बागायती भागात झालं असेल, माझ्या जिल्ह्यात भागात झालं असेल. आज टँकरची प्रचंड मागणी आहे, त्याकरताही आम्ही टँकर देतो. आज मला दूध संघाचा चेअरमन आलेला होता, तो मला म्हणला की दादा असं असं करावं लागेल. मी म्हणलं हो जावा करा. ह्या सगळ्या गोष्टी आपणच करणार आहोत. आणि त्याच करत असताना माझ्या सुपा परगणा परिसरातल्या लोकांना विनंती आहे, काही काही जर अजून थोडंसं कसं रे काय रे असं कसं होईल, असं कसं काही होत नाही, आपण सगळं नीट करणार आहोत. अजिबात कुठं आंबीवाल्यांनी पण भावनिक व्हायचं काही कारण नाही, खुर्द असो किंवा माझी बुद्रुक असो. आणि पाण्याच्या संदर्भात मी फार वेगळ्या पद्धतीनं, आता काय झालंय 7-7 वेळेला तुम्ही मला निवडून दिल्यामुळं त्यातला इतके बारकावे माझ्या लक्षात आले आणि त्याला कुठनं कशा प्रकारचा निधी आणायचा हे पण मला अतिशय व्यवस्थितपणे समजलेलं आहे. त्याकरता केंद्राचा निधी पण खूप मोठा असतो आणि त्याच्यातून आपल्या आया बहिणी असतील, आपले तरुण तरुणी असतील, आपले वेगवेगळे उद्योजक असतील किंवा आपले नोकरदार असतील, आपला शेतकरी समाज असेल, आपला 18 पगड जातीचा सगळा समाज असेल, याला आपल्याला सगळ्यांना मदत करायची. आपल्यामुळं आता नीरा नदीत देखील पाणी मी कशा पद्धतीनं केलं ते मला माहिती आहे. प्रतापचा परवाच फोन आला होता, दादा खांड्याचं पाणी काळं झालंय. कुठे प्रताप? हा काळं झालंय. अरे म्हणलं पांढरं करायला लय काहीतरी टाकावं लागेल. मी केशवरावांना यांनाही सांगितलं की तुमचा एकही 0 डिस्चार्ज झालं पाहिजे. मित्रांनो, इतक्या गोष्टी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये 4.5 रुपये यांचा विजेचा दर होता.
परवाच्या कॅबिनेटला आचारसंहितेच्या आधी 6 रुपये केला का नाही विचारा त्यांना. जरी रोज तुम्हाला भेटत नसलो तर तिथं बसून दुधाचे दर पडले, 5 रुपये लिटरला दुधाचे दर त्या ठिकाणी वाढून दिले. काहींना अजून पैसे मिळाले नाही, ते काहीतरी भरायला ऑनलाईन वगैरे त्रास होतोय, तो त्याच्यात थोडा वेळ लागतोय, त्याच्यातनं मार्ग काढू, आचारसंहिता संपल्यावर मार्ग काढी. पण ह्या प्रकारे आता कांदा निर्यातीलाही परवानगी दिली, धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस दिला, माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोनस देण्याच्या बद्दलचा निर्णय घेतलेला आहे, मदत करण्याचा. जो माझा शेतकरी अडचणीत येईल तिथं कशा पद्धतीनं मार्ग काढता येईल, 0% व्याजाने पीक कर्ज किंवा त्या ठिकाणी 1 रुपयामध्ये त्यांचा पीक विमा, अशा कितीतरी गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील.